नमस्कार. माझ्या सविता क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज घेऊन आले आहे सुंदर अशा ह्या मोत्यांचा भातुकलीचा खेळ. अतिशय सुंदर कलरफुल अशा ह्या डिझाईन झालेल्या आहेत. पहा कशा वाटत आहेत, तुम्हाला आवडतात का? आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लगेच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक कराल, शेअर कराल, बेल आयकॉनवर क्लिक कराल. ते ह्या सर्व डिझाईनचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर तुम्हाला दाखवलेले आहेत. आता या भागामध्ये हा जो छोटा मोत्यांचा तांब्या आणि छोटं फुलपात्र किंवा पेला ज्याला म्हणतो ते या भागामध्ये मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. यासाठी आपल्याला 6 नंबरचे मोती आणि 30 नंबरचं वायर वापरायचं आहे. चला तर पाहूया कशा पद्धतीनं हा छोटा तांब्या आपण बनवला आहे तो. तर यासाठी आपल्याला डबल वायर घेऊन निळा, गोल्डन, लाल, गोल्डन असे 4 मोती घेऊन याला 2-3 वेळेस गाठी द्यायच्यात आणि वायर फिरवून घ्यायचे. त्यानंतर लाल, गोल्डन, निळा टाकून पुढचं चौकोन आपल्याला करायचं आहे. सुई फिरवून पुढच्या मोत्यावर आणायची, मधल्या गोल्डन मोत्यावर. आणि त्यानंतर त्याच क्रमाने एक निळा, एक गोल्डन, एक लाल असं टाकून मागच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. तर गोल्डन मोती हे मध्ये आले पाहिजेत अशी डिझाईन आपल्याला चौकोन करत जायचे आहे. एक लाल, एक गोल्डन, एक निळा टाकून एक एक चौकोन आपल्याला बनवायचा आहे. तर असे 11 चौकोन आपण बनवून घेणार आहोत. तर इथं 11 चौकोन आपले बनवून झालेत. सुई जी आहे वरच्या दिशेने आणली आहे पुढची डिझाईन बनवण्यासाठी. तर इथं पांढरे 3 मोती टाकलेत मी आणि पहिलं चौकोन बनवलं आहे. खालच्या लाल मोत्यातून सुई काढून पुढच्या मोत्यावर घेतली आहे. आता परत 2 पांढरे मोती टाकलेत आणि पुढचं चौकोन बनवलं आहे. त्यानंतर तिसरं चौकोन बनवताना एक पांढरा आणि एक गुलाबी मोती टाकला आहे मी. हे 3 नंबरचं चौकोन आहे आपलं. सुई बाजूच्या मोत्यातून, खालच्या मोत्यातून काढून पुढच्या मोत्यात काढून घ्यायची आहे. त्यानंतर परत 2 पांढरी मोती टाकायचे. 2 वेळेस आपल्याला 2 पांढरे मोती आणि तिसऱ्या वेळेस एक पांढरा आणि एक गुलाबी मोती टाकायचा आहे. पुढचं चौकोन करताना आपण 2 वेळेस 2 पांढरे मोती टाकणार आहोत आणि तिसऱ्या वेळेस परत एक पांढरा आणि एक गुलाबी टाकणार आहोत. तिसऱ्यांदा, 6व्यांदा आणि 9व्यांदा एक एक गुलाबी मोती आपल्याला टाकून हे चौकोन करायचे आहेत. तर ही लाईन आपली कंप्लीट झाली. हे पहा, 3ऱ्या, 6व्या आणि 9व्या वेळेस आपण इथं गुलाबी मोती वापरले चौकोन करताना. आता आपली ही तिसरी लाईन आहे. पहिल्यांदा आपण 3 पांढरे मोती टाकलेत. यानंतर 2 गुलाबी मोती आपल्याला टाकायचे आहेत. सुई पुढच्या दिशेने घ्यायची आहे. आता आपण 2 पांढरे मोती टाकणार आहोत. त्यानंतर सुई पुढच्या दिशेने घेऊन एक गुलाबी, एक पांढरा मोती टाकायचा आहे. जर तुम्हाला हे गुलाबी मोती वापरणं किचकट वाटत असेल तर तुम्ही सर्व पांढरी मोती वापरा. पण थोडं लक्षात घेतलं तर येतं लक्षात आणि मग डिझाईन छान वाटते. पुढचं चौकोन करताना 2 गुलाबी मोती टाकायचे. सुई पुढच्या दिशेने घ्यायची आहे. परत 2 पांढरे मोती टाकलेत मी. आता इथं एक गुलाबी आणि एक पांढरा टाकला आहे आणि पुढं 2 गुलाबी मोती टाकून पुढच्या ह्याला पांढरे मोती वापरायचे. तर अशा पद्धतीने हे पहा, इथं 2 गुलाबी, इथं 2 पांढरे आणि इथं 2 पांढरे वापरून ही लाईन आपण कंप्लीट केली आहे. आता ही दोन्ही भाग आपल्याला जोडायचे आहेत अशा पद्धतीनं. तर एक पांढरा मोती टाकल मी, एक गुलाबी मोती टाकायचा आहे आणि बाजूच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. परत एक गुलाबी मोती टाकायचा आहे
अशा पद्धतीनं हे चौकोन आपल्याला करायचं आहे. इथं जर आपण 2 गुलाबी टाकले तर इथं पण एक लाल फूल झालं असतं. हे बनवताना माझ्या नाही लक्षात आलं. तर तुम्ही बनवताना बाजूचे 2 आहेत पांढरे, तिथं पण गुलाबी टाका. म्हणजे तिथे एक फूल बनून जातं. खाली लाल मोती टाकून पुढचा भाग जोडून घेतला आहे मी. आणि आता इथं खाली शेवटला निळा मोती टाकून हा भाग जोडून घेतला आहे. तर अशी डिझाईन झाली आता इथं. हे पहा अशा पद्धतीनं जोडले गेले. तर इथं 2 गुलाबी टाकले असते तर इथं पण एक फूल होऊन गेलं असतं. आता आपल्याला हे भाग जोडून घ्यायचा आहे. 2 मोत्यावर आपण पंचकोन करायचे. पांढरे 3 मोती टाकून खालच्या निळ्या 2 मोत्यातून सुई काढली. सुई परत पुढच्या निळ्या 2 मोत्यातून काढून घ्यायची आहे. पंचकोन इथं आपल्याला करायचे आहेत. तर आता 2 पांढरे मोती टाकल मी, कारण बाजूचा एक आहे पांढरा आणि खालची निळे 2 आहेत. खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि पुढच्या निळ्या 2 मोत्यातून सुई काढत 2-2 पांढरे मोती टाकत आपल्याला हे पंचकोन कंप्लीट करायचे आहे. तर 6 पंचकोन इथं बनतात. वरती आपल्याला 6 पांढरे मोती मिळतात. तर या 6ही मोत्यातून एकदा सुई फिरवून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं इथे एक आपण फासा टाकून घेणार आहोत. हा आपल्या तांब्याचा खालचा भाग आहे. वायर घट्ट ओढायचे. हा भाग खालचा भाग असा प्रेस केलं तर आतमध्ये जातो आणि मग तांबा असं बसू शकतो. अशा पद्धतीने इथं दाबायचे. आता आपण सुई वरच्या दिशेने नेणार आहोत. वरतीपर्यंत आल्यावर या बाजूला पण आपल्याला पंचकोन करायचे आहेत. तर इकडं पंचकोन बनवताना एक निळा, एक गोल्डन, एक निळा टाकून खालच्या 2 मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. त्या बाजूने केलं तसंच इथं पण आपल्याला पंचकोन करायचे आहेत. खालच्या 2-2 मोत्यावर आपण पंचकोन बनवणार आहोत. आता घट्ट ओढून पुढच्या 2 मोत्यावर सुई काढून एक निळा आणि एक गोल्डन टाकणार आहोत, कारण बाजूचा एक आपल्याला मिळतो. हे पहा, एक निळा आणि एक गोल्डन टाकत आपण हे पंचकोन बनवायचे आहेत. खालचे 2, बाजूचा 1 असे मिळून 5 होतात. तर असे आता हे 6 पंचकोन या दिशेला पण आपण बनवून घेणार आहोत. एक निळा, एक गोल्डन टाकत हे पंचकोन आपल्याला करायचे आहेत. खालच्या 2-2 मोत्यावर आपण हे पंचकोन बनवत आहोत. तर अशा पद्धतीनं राहिलेले 3 आपण बनवून घेऊया. 2-2 मोत्यावर एक निळा, एक गोल्डन मोती टाकत. आता शेवटचं आहे तर इथं फक्त एक गोल्डन टाकावं लागेल, कारण बाजूची 2 आणि खालची 2 शेवटला आपल्याला आधीच मिळतात. तर इथं हा शेवटचा पंचकोन बनवून घेतला आहे. अतिशय सुंदर असा ह्या छोटा तांब्या किंवा लोटा म्हणतो त्याला, अतिशय सुंदर असा आकार आहे इथं आलेला आहे. घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. आता या गोल्डन मोत्यावर आपल्याला चौकोन बनवायचे आहेत. तर 3 गुलाबी मोती टाकून पहिला चौकोन बनवणार, पुढच्या गोल्डन मोत्यातून सुई काढली आणि आता 2-2 मोती टाकत आपण हे चौकोन बनवणार आहोत. गुलाबी 2-2 मोती टाकायचे आणि इथं 6 चौकोन आपण बनवून घेणार आहोत. प्रत्येक गोल्डन मोत्यावर इथं चौकोन बनवायचे आहेत. बाजूच्या मोत्यातून खालच्या मोत्यातून सुई काढत 2-2 मोती टाकत हे सर्व चौकोन आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर हे पहा, हा शेवटचा आहे. इथं एक गुलाबी मोती टाकून हा शेवटचा चौकोन बनणार आहे. बाजूचे 2 आणि खालचा 1 आपल्याला आधीच मिळतो.
आता सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची, वरच्या गुलाबी मोत्यामध्ये, आणि यामध्ये आपल्याला गोल्डन मोती फिट करायचे आहेत. 2 गुलाबी मोत्यामध्ये एक एक गोल्डन मोती टाकायचा आहे. म्हणजे तांब्याचा वरचा असा पसरट भाग बनतो. घट्ट असं ओढलं की बरोबर मधला मोती जो आहे तो फिट बसतो 2 मोत्यामध्ये. अशा पद्धतीने ओढायचं आहे. तर आता सर्व मोती आपण टाकून घेऊ आणि याला 1-2 वेळेस इथं फाशी देऊन खालच्या दिशेने वायर कट करून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर असा हा आपला छोटासा तांब्या झाला आहे. तेव्हा तुम्ही स्वतः बनवाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे किती सुंदर वाटतंय ते. हा भाग आपण पाठीमागं ठेवू शकतो, म्हणजे लक्षात येत नाही अशा पद्धतीनं. असा हा कलरफुल असा आपला हा छोटा तांब्या झालेला आहे. आता यावर ठेवण्यासाठी आपल्याला छोटं फुलपात्र किंवा पेला आपण बनवणार आहोत. त्यासाठी 5 चौकोनच्या 2 लाईन आपल्याला बनवायच्या आहेत. या बाजूला निळे मोती आले पाहिजे आणि पलीकडच्या बाजूला लाल मोती आले पाहिजेत. अशा पद्धतीने हे आपल्याला 5-5 चौकोनच्या 2 लाईन करायच्या आहेत. मध्यभागी पांढरे मोती वापरलेत मी. हे पहा अशी डिझाईन बनते. आता हे दोन्ही भाग आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा 5-5 चौकोनच्या 2 लाईन मी इथं केल्या होत्या. आता जोडताना एक लाल मोती टाकून बाजूच्या मोत्यातून सुई काढली आहे. मध्ये पांढरा मोती टाकणार आहे. घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. सुई सर्व वायरमधून फिरवून घ्यायची आहे. आणि आता वरती एक निळा मोती टाकायचा आहे आणि बाजूच्या खालच्या आणि दुसऱ्या बाजूच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. सुई वरच्या दिशेला काढून आल्यानंतर घट्ट असं ओढायचं आहे. आता ह्यावरच्या निळ्या मोत्यातून एकदा सुई फिरवून घेते. हा जो आहे ह्या फुलपात्राचा खालचा भाग आहे. तर मध्यभागी परत एक निळा मोती आपल्याला फिट करायचा आहे. अशा पद्धतीनं समोरच्या मोत्यातून सुई काढली की बरोबर हा मध्ये फिट होतो. हा फुलपात्राचा खालचा भाग आपला तयार झाला आहे. आता वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे आणि आपण तांब्यामध्ये जसे गोल्डनचे मोती बसवले होते तसे इथं पण एक एक गोल्डनचा मोती मध्ये फिट करायचा आहे. अशा पद्धतीने घट्ट ओढलं की हा मोतीमध्ये फिट होतो. तर सर्व मोती आपण इथं टाकून घेऊ आणि अशा पद्धतीनं छोटंसं हे आपलं फुलपात्र बनलेलं आहे. तांब्याच्या सेम कलर वापरत आपण हे फुलपात्र बनवलं आहे. पहा अतिशय सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे. छोटासा तांब्या आणि छोटंसं फुलपात्र. आवडते काय तुम्हाला? आणि जर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशीच एक सुंदर डिझाईन घेऊन. धन्यवाद.